विनंती आहे, हे राज्य सुसंस्कृत राज्य आहे, या राज्यामध्ये संस्कार आहे. आपण सर्व मिळून असं कुठलाही नेता, कुठल्याही पक्षाचा नेता असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, महाविकास आघाडीचा असो, महायुतीचा असो, कुठल्याही नेत्याबद्दल असे आक्षेपार्ह भडकाऊ विधान करू नये. कारण सर्वांनीच या राज्याकरता काही ना काही काम केलं आहे आणि त्यामुळं गाड्या फोडा, गाड्या तोडा हे काही विधान चांगलं नाही आहे. संस्कारमय महाराष्ट्र आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. या भूमीमध्ये असे विधान करू नये असं मला वाटतं. शरद पवारांनी घरफोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे. कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गंभीर आरोप केलेला आहे की आमच्या मुलांना आमच्या विरोधात लढवण्यासाठी घरात फूट पाडण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत. नाही, मला असं वाटतं की धर्मराव बाबा आत्राम काय बोलले ते त्यांना सांगतील. पण आता शरद पवार साहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्व काय करू याची भूमिका आपण घेतली पाहिजे. भाजप लढणार. आमच्याकडे एकच अजेंडा आहे, आमच्याकडे एकच अजेंडा आहे, दुसरा अजेंडा नाही. मोदीजीचं 5 वर्षाचं सरकार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचं सरकार, या सरकारने 14 कोटी जनतेकरता जे निर्णय घेतले आहे ते निर्णय इतकी शिदोरी मोठी आमच्याकडे आहे. डबल इंजिन सरकारने जे कामं केले ते कामं आम्ही घरोघरी पोहोचवू. शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं ते पोहोचवू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते आम्ही घरोघरी पोहोचवू. 3 सिलेंडर माफ केले ते पोहोचवू. एवढा मोठा विकास केला तो पोहोचवू. आमच्याकडे इतकी मोठी शिदोरी आहे, आम्हाला विकासाची शिदोरी पोहोचवायची आहे. जे इंडी आघाडी आणि लोकसभेच्या काळात जे खोटं बोलले आणि खोटं बोलून मतं घेतले, आम्ही जनतेला कन्व्हिन्स करू. विधानसभेमध्ये मात्र आमचे सर्व आमदार आणि आम्ही सर्व जनतेला विकासाची